नमस्कार. कथेचं नाव आहे टीटी. लेखक आहेत वपू काळे. मूर्ख माणसाशी गाठ पडली तर काय करावं हा माझा प्रश्न. त्याला टाळावं, त्याला तो किती मूर्ख आहे हे पटवून द्यावं, मूर्ख म्हणून सोडून द्यावं की एक झापड मारावी. अशा माणसाला मुद्दाम पार्टीला बोलवावं आणि त्याच्या मूर्खासारख्या वल्गना ऐकाव्यात, म्हणजे वेगळी करमणूक लागत नाही. प्रश्न एक, उत्तरं अनेक. सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे. हे खरे की हे खरे, की हे खरे की हे खरे. सगळी उत्तरं खरी असली तरी आणखी एक वेगळं उत्तर उरतंच. ते उत्तर माझं. ते माझं उत्तर म्हणून वेगळं आहे असं मला म्हणायचं नाही, तर या सर्व उत्तरात ते उत्तर अपवादच ठरणार आहे. याचं कारण मूर्खामूर्खातही अपवाद असतात. टीटी म्हणून एक अपवाद आहे. टीटी म्हणजे त्र्यंबक टिळक. टीटी इतका मूर्ख माणूस मी सध्याच्या जगात पाहिला नाही. मी तो कधी भेटेल याची वाट बघतो, कारण हा मूर्ख येडपट माणूस मला आवडतो. कोणत्या कामाच्या संदर्भात हा प्राणी मला प्रथम भेटला ते आता आठवत नाही, पण ठरलेलं काम संपल्यावर जाताना त्यानं आपलं व्हिजिटिंग कार्ड मला दिलं आणि तो म्हणाला, हे कार्ड तुम्ही नक्की सांभाळून ठेवाल. तो गेला. जाताना तो असं का म्हणाला असेल याचा मी विचार करू लागलो. मग त्याचं कार्ड मी बारकाईने पाहायला सुरुवात केली. चौघांसारखं त्यानं आपलं नाव कार्डावर छापलं होतं. अगदी सहज म्हणून मी त्या कार्डाची मागची बाजू पाहिली. त्याबरोबर त्याच्या बोलण्याचा उलगडा झाला. कार्डाच्या मागच्या बाजूनं त्यानं अत्यावश्यक असे महत्त्वाचे 10-15 फोन नंबर्स छापलेले होते. महापालिकेचे मुख्य हॉस्पिटल्स, ॲम्ब्युलन्स, शववाहिका, फायर ब्रिगेड, रक्तदान केंद्राबरोबरच काही ब्लड बँक्स असे अनेक नंबर्स त्यात होते. मी खरोखरच ते कार्ड हाताशी येईल अशा ठिकाणी ठेवलं. एखाद्या व्यक्तीची आणि आपली गट्टी जमली की त्याचं व्हिजिटिंग कार्ड आपण सांभाळतोच असे नाही, पण त्र्यंबक टिळक कार्ड मी सांभाळलं ते दर्शनी भागापेक्षाही मागच्या बाजूसाठीच. टीटी वेगळाच होता. केव्हा तरी तो आणि मी एका हॉटेलात गेलो. चहा पाण्यापेक्षा गप्पा महत्त्वाच्या होत्या. बाहेर पडताच टीटीनं काउंटरवर 5ची नोट टाकली. साहेब, ही नोट खोटी आहे. कॅशियरनं असं सांगताच आम्ही चक्रावूनच गेलो. वादविवाद करण्यात काही अर्थच नव्हता. टीटीनं दुसरी नोट पुढे केली. आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो. टीटी क्षणभर थांबला. त्यानं खिशातून लायटर काढला आणि ती नोट चक्क जाळून टाकली. तू हे काय करतोयस असे मी मध्येच म्हणालोही. टीटी म्हणाला, मी ही नोट सहज कुठेही खपवू शकलो असतो. एखादा मोरू सहज भेटला असता. मग ही नोट अशीच सर्क्युलेशनमध्ये राहिली असती आणि कदाचित एखाद्या अतिशय नाडलेल्या माणसाच्या हातात गेली असती. कदाचित त्या नोटेसहित तो एखाद्या केमिस्टकडे गेला असता आणि केमिस्टनं औषधं नाकारलं असतं तर. पण टीटी, 5 रुपयाची नोट जाळण्या इतपत परमेश्वरानं मला ऐपत दिली आहे. मी तेच विचारणार होतो, ही नोट 100ची असती तर. टीटी म्हणाला, जो परमेश्वर मला 5ची नोट जाळायची ऐपत देतो तोच मला 100ची नोट जाळण्याचीही ऐपत देईल. भविष्यकाळात मी सत्कृत्य करू शकेन की नाही याच्याशी मला आज कर्तव्य नाही. मी जर आज चांगली गोष्ट करू शकत असेल तर का करायची नाही. माझ्याजवळ उत्तरच नव्हतं. टीटीनं असंच एकदा मला चक्रावून टाकलं. आम्ही टॅक्सीसाठी थांबलो होतो. दोघांनाही हव्या असलेल्या नाटकाचा सकाळचा प्रयोग होता. आम्ही ठरवून दांड्या मारल्या होत्या आणि नाटकाला गेलो होतो. प्रयोग सुटला होता. पोट भुकेनं कडाडलं होतं. वाहनाची नितांत गरज होती आणि मुंबईचे टॅक्सीवाले बेपर्वाईनं न थांबताच जात होते. थिएटरपासून हॉटेलपर्यंत चालत गेलो तर लांब, पण टॅक्सीवाल्यानं अकारण नकार द्यावा अशा अंतरावर. आणि तेवढ्यात एक कोरी करकरीत टॅक्सी इशारा करताच थांबली. आम्ही टॅक्सीत बसलो. टॅक्सी चालू केल्याबरोबर टॅक्सीवाला गाऊ लागला. यानं ऐन दुपारी चढवली की काय असं वाटलं. गाता गाता स्टिअरिंग गच्च धरून तो जागच्या जागी नाचू लागला. इतर टॅक्सीवाल्यांना मध्येच अभिवादन करीत राहिला. मग गाणं थांबवून तो समोरच्या आरशातून आमच्याकडे पाहून बोलू लागला, साहब, भगवान देता है तब छप्पर फाड़ के देता है. आज बहुत खुश दिखते हो. ऐसाही. हॉटेलजवळ टॅक्सी उभी राहिली तोपर्यंत त्यानं आनंदाचं कारण सांगितलं नाही. गाडीतून आम्ही उतरण्यापूर्वी त्यानं, साहब जरा ठहरो असं म्हणत आमच्या दोघांच्या हातावर 2-2 पेढे ठेवले आणि पेढ्याचं कारण विचारायच्या आत तो आतून फुलून येत म्हणाला,
आज इस गाड़ी की डिलीवरी मिल गई। आरटीओ पासिंग किया और पहला पैसेंजर आप है, मुँह मीठा करो। टीटी क्षणभर थबकला आणि टॅक्सीवाल्याला म्हणाला, जरा ठहरना. टीटीनं समोरच्या दुकानातून 6 रुपयांचे 2 रुमाल विकत घेतले आणि ते टॅक्सीवाल्याला देत तो म्हणाला, हमारी तरफ से इस खुशी के अवसर पर. जेवताना मी त्याला विचारले, हा टॅक्सीवाला तुला पुन्हा भेटेल का? न भेटण्यातच मजा आहे आणि भेटला तर तो मला ओळखणारही नाही. तू ओळखशील? नक्कीच, अर्थात नंबरावरून. MMQ 5308. अर्थात मी ओळख देणार नाही. का? त्यातच गंमत आहे. टीटीच्या घरी आमचं एकदा टोळकं जमलेलं. गप्पा टप्पा आणि वगैरे वगैरे चाललेलं. तेवढ्यात फोन वाजला. टीटीनं फोन उचलला. हॅलो. नो आय एम टिळक. फोन खाली ठेवत तो म्हणाला, डॉक्टर सप्तर्षींची चौकशी करीत होता बिचारा. मग फोन आणि रॉंग नंबरवर न संपणारी निष्फळ चर्चा झाली. कोणीतरी मुंबईच्या फोनची नवी व्याख्या ऐकवली. हाफ द पीपल आर वेटिंग फॉर न्यू कनेक्शन्स अँड रिमेनिंग फॉर डायल टोन. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. टीटीनं सांगितलं, नो सर, दिस इज नॉट डॉक्टर सप्तर्षीच नंबर. विच नंबर यू आर डायलिंग? ओके. आमच्यापैकी एकानं गप्पा गोष्टीत व्यत्यय नको म्हणून रिसिव्हर उचलून ठेवला. टीटीनं तो लगेच हातात घेतला आणि 197 नंबर फिरवला. मग त्यानं ऑपरेटरला डॉक्टर सप्तर्षींचा जुना नंबर बदललाय का ते विचारले. थँक्यू म्हणून त्यानं फोन ठेवून दिला. टीटीनं फोन ठेवता क्षणी परत बेल वाजली. पुन्हा रॉंग नंबरवरच फोन आला होता. या वेळेला मात्र टीटी म्हणाला, जस्ट अ मिनिट सर, मी टिळकच बोलतोय, पण तुम्हाला मी डॉक्टर सप्तर्षींचा बदललेला नंबर सांगतो, लिहून घ्या. फोन खाली ठेवीत टीटी म्हणाला, त्या बिचाऱ्यावर चिडण्यात काय मतलब? हवा तो नंबर मिळाला नाही की फोन करणारा आपल्यापेक्षा जास्त परेशान झालेला असतो. एकतर त्याचे पैसे जातात, त्यात आपण खेकसल्याच्या यातना. तर असा हा एक मूर्ख माणूस, या युगात न शोभणारा, काही ना काही स्वतःला पेलतील अशी माणुसकीचं मूल्य जपणारा. टीटीचे हे मूर्खपण तुम्हाला जर आवडले असेल तर त्याची ओळख करून घेणार का? फोन नंबर सांगू? नकोच. पण समजा रॉंग नंबर लागला तर सगळेच काही टीटीसारखे नसतात. पैसे जातात आणि एखाद्या अज्ञात माणसाच्या अकारण शिव्या खाव्या लागतात. धन्यवाद.